नमस्कार. श्री स्वामी समर्थ. दत्त जयंतीचा उत्सव महाराष्ट्रात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. सर्व भक्तांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. दत्त जयंती अथवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त भक्त गुरुचरित्राचे पारायण करतात. या गुरुचरित्राच्या 53व्या अध्यायामध्ये घेवड्याच्या भाजीचा उल्लेख आढळतो. घेवडा उपटून या दरिद्रियाचा, कुंभ दिलेला हेमाचा, वर्णिला प्रताप श्रीगुरूचा 18 दत्तगुरूंना घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य दाखवला जातो. दत्तगुरूंना प्रिय आहे घेवड्याची भाजी. गुरुचरित्राचे पारायण करताना शेवटच्या दिवशी किंवा प्रथम दिवशी सुद्धा घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य दाखवला जातो. घेवड्याच्या भाजीबाबतची एक कथा गुरुचरित्र अध्याय 18 मध्ये आहे. नरसिंह सरस्वती सकाळच्या प्रहरी गावातून भिक्षा मागत असताना एका ब्राह्मणाच्या घरी येतात. तो ब्राह्मण खूपच गरीब असतो. त्याच्याकडे द्यायला काहीच नसते. तेव्हा त्याची बायको त्याच्या दारात असलेल्या घेवड्याच्या वेलाच्या शेंगा काढून दत्तगुरूंना करून देते. दत्त महाराज हा वेल छाटून टाकतात आणि त्या ब्राह्मणाला त्या वेलाखाली खोदायला सांगतात. तेव्हा त्या ब्राह्मणाला जमिनीमध्ये धन सापडते. अशी ही गुरुचरित्र अध्यायामध्ये कथा आहे. दत्त जयंतीला नक्की दाखवा हा नैवेद्य.